तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल आजचा टॉपिक काय आहे. तर आईची चिडचिड हळूच शांत होण्यासाठी आपण स्ट्रेस रिलीज स्टोरी मराठीमध्ये घेणार आहोत, ज्यामुळे आईचा स्ट्रेस कमी होतो. सगळ्यांनाच हा अनुभव असेल की ज्यांची मुलं लहान आहेत, 1 वर्षाची ते 5 वर्षापर्यंत, जे आपण मदर्स आहेत, तर त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यांची चिडचिड खूप होत असते. काही गोष्टी विसरल्या जात आहेत. नंतर करिअरमध्ये गॅप असतो, त्यामुळं खूप चिडचिड आहे. कामं आहे त्याच्यामुळं चिडचिड आहे. सगळं सांभाळायचं आहे, त्यामुळं चिडचिड, स्ट्रेस त्यांच्या आयुष्यामध्ये वाढत आहे आणि मेंटल स्टॅबिलिटी कुठंतरी हरवत आहे. मग तेच रिकवर करण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी स्वतःला तयार करा. हेडफोनचा वापर केला तर अतिउत्कृष्ट. डोळे हलकेच बंद करा. आज तुम्ही शांत व्हायचा प्रयत्न करू नका, फक्त ऐका. एक आई होती. तिला स्वतःचंच आश्चर्य वाटायचं, कारण ती ज्या गोष्टीवर कधी हसायची त्याच गोष्टीवर आता चिडचिड व्हायची. मुलाचा आवाज, सतत विचारलेले प्रश्न, घरातली गडबड आणि मग क्षणात तोंडातून शब्द निघायचे. नंतर आत अपराधभाव. मी अशी का वागले? मी वाईट आई आहे का? जर तू हे ऐकत असशील तर कदाचित ती आई तूच आहेस. त्या आईला एक गोष्ट कुणी सांगितली नव्हती. चिडचिड म्हणजे वाईट स्वभाव नाही, ती म्हणजे थकलेल्या मनाची भाषा असते. जेव्हा शरीर दमलेलं असतं, मनाला विश्रांती नसते, स्वतःसाठी जागा उरत नाही, तेव्हा मन आवाज काढतं, राग म्हणून. आणि पहिल्यांदाच ती आई स्वतःला दोष देत नाही. ती थांबते आणि श्वास घेते. तो श्वास आता तुझाही आहे. ती आई मनात हळूच म्हणते, माझी चिडचिड चुकीची नाही, ती काहीतरी सांगते. हे वाक्य तिच्या छातीतला ताण थोडा सैल करतं. ती रागाला दूर ढकलत नाही, ती त्याला बसू देते. कारण ज्याला ऐकलं जातं तो शांत होतो. तुझं मनही आता ऐकलं जातंय. ती कल्पना करते, जसं गरम भांडं थोडा वेळ ठेवल्यावर आपोआप थंड होतं, तसंच तिच्या आतली चिडचिड हळूहळू उतरते. खांदे सैल होतात, जबडा मोकळा होतो, डोळ्यांच्या भोवतीचा ताण कमी होतो. कोणी तिला बदलत नाही, ती स्वतःला थोडी जागा देते आणि तेवढं पुरेसं ठरतं. ती आई स्वतःशी प्रेमाने बोलते आणि तूही आता मनात ऐक. माझी चिडचिड मला डिफाईन करत नाही. मी थकलेली आहे, मी वाईट नाही. मी हळूहळू शांत होत आहे. मी माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे. प्रत्येक शब्द तुझ्या नर्वस सिस्टीमला सुरक्षिततेचा सिग्नल देतोय. त्या रात्री ती आई परफेक्ट नव्हती, पण ती थोडी अधिक शांत होती आणि तिला कळलं, राग दडपायचा नसतो, त्याला समजून घ्यायचं असतं. आज तू काही प्रॉमिस करू नकोस. फक्त उद्या चिडचिड झाली तर स्वतःला एवढंच सांग, मी थकले आणि मला थोडा श्वास हवा आहे. एक दीर्घ श्वास घे आणि सोड. तू चांगली आई आहेस, फक्त मानवी आहेस आणि ते चालतंच, नाही का? स्वतःला वेळ द्या. वेळ मिळत नाही हे मान्य आहे, पण 1-2 मिनटं तरी स्वतःला वेळ द्या. बघा, तुमची चिडचिड आपोआप कमी होईल, मुलांवरचा राग आपोआप कमी होईल आणि तुमचं मन शांत होईल.